आज आपण इतिहासातल्या एका अशा गोड रहस्याबद्दल बोलणार आहोत जे एका प्रचंड मोठ्या हरवलेल्या खजिन्याशी जोडलेलं आहे. एक असा खजिना ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. हो, बरोबर ऐकलत, आपण बोलतोय तब्बल 300 टन शुद्ध सोन्याबद्दल. ही संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या खजिन्याचा एक महत्त्वाचा हिस्सा होती. जरा विचार करा, किती अफाट असेल हे धन. आता 300 टन सोनं म्हणजे किती हे आकड्यांमध्ये बघूया. तर जवळपास 10 कोटी सुवर्ण मुद्रा, प्रत्येक नाणं साधारण 3 ग्रॅमचं. म्हणजे ही संपत्ती किती प्रचंड होती याचा अंदाज येतोय ना. पण मग इथेच इतिहासातील सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. इतकं सोनं, इतकी नाणी आणि ते भव्य सुवर्ण सिंहासन, हे सगळं गेलं कुठे? जणू काही जादू व्हावी आणि सगळं हवेत विरून जावं तसंच काहीसं. चला तर मग या रहस्याच्या जरा मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा खजिना नेमका जमला कसा आणि तो आला तरी कुठून. स्वराज्याची ही अफाट संपत्ती एका रात्रीत नाही जमली. ती अनेक यशस्वी मोहिमांमधून गोळा झाली होती. सुरतेच्या प्रसिद्ध लुटीतून जवळपास 1,67,00,000 मुद्रा आल्या, तर बहादूरगड मोहिमेतून थेट 1 कोटी मुद्रा खजिन्यात जमा झाल्या. एवढंच नाही, जालना, अहमदनगर, जुन्नरमधूनही मोठी संपत्ती मिळाली. आणि पुढे तर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी बोरानपूर मोहिमेतून खजिन्यात तब्बल 4 कोटी मुद्रांची भर घातली. पण या सगळ्या संपत्तीमध्ये एक अशी गोष्ट होती जिचं मोल पैशात होऊच शकत नाही. ते होतं सुवर्ण सिंहासन. हे फक्त राजाचं आसन नव्हतं, तर स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचं, अभिमानाचं प्रतीक होतं. या सिंहासनाचं वजन होतं तब्बल 32 मण, म्हणजे आजच्या हिशोबाने 1280 किलोग्राम शुद्ध सोनं. अविश्वसनीय नाही का? विचार करा, हे भव्य सिंहासन 6 जून 1674 रोजी झालेल्या त्या ऐतिहासिक राज्याभिषेकासाठी खास तयार करण्यात आलं होतं. आणि हे काही आपण मनाने नाही सांगत आहे. या सिंहासनाच्या भव्यतेची साक्ष एका परदेशी व्यक्तीच्या नोंदीतही सापडते. राज्याभिषेकाला हजर असलेला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिंडन यांनी आपल्या डायरीत काय लिहिलं होतं माहितीये? तो म्हणतो हे सिंहासन खरोखरच भव्य आणि अद्भुत होतं. पण मग इतिहासाने एक असं वळण घेतलं ज्याने सगळं काही बदलून टाकलं. आणि याच वळणावर या खजिन्याच्या गायब होण्याची कहाणी सुरू झाली. तो काळ होता रायगडावर आलेल्या संकटाचा. वर्ष होतं 1689. औरंगजेबाच्या आदेशाने जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला. हळूहळू किल्ल्यावरची रसद संपत होती आणि परिस्थिती खूपच गंभीर बनत चालली होती. तेव्हा स्वराज्याच्या रक्षणासाठी एक धाडसी पण तितकाच वेदनादायी निर्णय घेण्यात आला. छत्रपती राजाराम महाराजांना गुप्तपणे वाघ दरवाजातून बाहेर काढलं गेलं. तर दुसरीकडे महाराणी येसूबाईंनी स्वराज्यासाठी एक प्रचंड मोठा त्याग केला आणि किल्ल्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच आपण या कथेच्या सर्वात गूढ आणि रहस्यमय भागात प्रवेश करतोय. तो खजिना, तो गेला कुठे? आता आपणच एक साधा विचार करूया. चारही बाजूंनी शत्रूंनी वेढा घातलेला आहे. एक माणूस निसटून जाणंही जिथे जवळजवळ अशक्य आहे, तिथून 1280 किलोचं सिंहासन आणि टनांनी सोनं दोरीने खाली उतरवणं खरंच शक्य होतं का? याचं एकच साधं सोपं तार्किक उत्तर आहे: अजिबात नाही. हे जवळजवळ अशक्य होतं. याचाच अर्थ काय? तर खजिना आणि सिंहासन हे किल्ल्यावरच राहिले असणार. बरं, जर खजिना किल्ल्यावरच होता तर किल्ला जिंकल्यावर मुघलांच्या हाती काय लागलं? आणि हाच प्रश्न या कथेला एका अत्यंत रहस्यमय वळणावर घेऊन जातो. इथेच तर खरी गंमत आहे. मुघल जे आपल्या प्रत्येक लहान सहान विजयाची आणि लुटीची नोंद ठेवायचे, त्यांच्या दस्तऐवजात काय लिहिलंय? किल्ला जिंकल्यावर फक्त 3 ते 4 पेट्या खजिना सापडला आणि सिंहासनाबद्दल एक अक्षरही नाही. शांतता. विचार करा, जर त्यांना एवढं सोनं मिळालं असतं तर औरंगजेबाने अख्ख्या दुनियेत याचा गवगवा केला असता की नाही? मग प्रश्न उरतोच की तो अफाट खजिना गेला कुठे? या रहस्यावर इतिहासकार आणि संशोधक काही शक्यता वर्तवतात. यावरनं 2 मुख्य सिद्धांत मांडले जातात. पहिला सिद्धांत असा की किल्ला पडण्यापूर्वीच मराठ्यांनी तो खजिना आणि सिंहासन रायगडावरच कुठेतरी गुप्त ठिकाणी लपवला असणार. आणि दुसरा सिद्धांत, जो जास्त व्यावहारिक वाटतो, तो म्हणजे सिंहासनाला वितळून त्याचे लहान लहान तुकडे केले गेले असावेत, जेणेकरून ते सहज लपवता येतील किंवा हळूच बाहेर नेता येतील. इतिहासकारांच्या मते जर खजिना लपवला गेला असेल तर रायगडावर आजही अशी अनेक ठिकाणं असू शकतात, जसे की राजवाड्याखालची गुप्त तळघरं, काही बंद केलेले बोगदे किंवा खोल्या आणि विशेषतः रत्नशाळा म्हणजेच खलबतखाना, जिथे महत्त्वाचे गुप्त मसलती व्हायच्या आणि खजिना ठेवला जायचा ती जागा. पण एक मिनिट थांबा.
या सोल्याच्या आणि हिऱ्यांच्या शोधात आपण एका मोठ्या आणि त्याहूनही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना. खरा खजिना नक्की कोणता? तो खरा खजिना म्हणजे स्वराज्य. एक विचार, एक संकल्पना. सोनं नाण्यांपेक्षाही खूप जास्त मौल्यवान असा स्वतःच्या राज्याचा, स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा तो विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांमध्ये रुजवला. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. सोनं, हिरे, मोती या गोष्टी येतात आणि जातात, काळाच्या ओघात नष्टही होऊ शकतात. पण एक विचार, एक आदर्श तो अमर असतो. स्वराज्याचा विचार हाच तो खरा, कधीही न संपणारा वारसा आहे. पण तरीही ते रहस्य तसंच कायम आहे. काय वाटतं? ते सुवर्ण सिंहासन खरंच आजही रायगडाच्या पोटात कुठेतरी श्वास रोखून बसलं असेल, की इतिहासाच्या पानांमध्ये कायमचं हरवून गेलं आहे? याचा विचार नक्की करा. तुम्हाला काय वाटतं? सिंहासन अजूनही रायगडावर लपलेलं आहे की कायमचं हरवलं? कमेंट करा आत्ताच. लाईक करा, शेअर करा आणि अशाच जबरदस्त इतिहासासाठी चॅनल सबस्क्राईब करा.